नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आपली ही SML लिस्ट काल उशिरा रात्री आलेली आहे आणि त्याविषयी अगदी मी व्हिडिओ मार्फत तुम्हाला कळवण्यात आलेलंच आहे की SML लिस्ट आलेली आहे आणि कशी पाहायची आहे। आणि त्यानंतर SML नंतर आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट MBBS साठी एक्सपेक्टेड कट ऑफ किती हवा आहे त्याच्याबद्दल पण अगदी डिटेल सांगणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा। पण मी आज ही एक्सपेक्टेड जे कट ऑफ काढलेला आहे तो लास्ट राऊंडचा मी काढलेला आहे, तर जवळजवळ हे 99% अगदी पूर्णपणे अगदी खरं असणार आहे। तर तुम्ही टॅली करून पाहू शकता, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। तर अगदी प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी हा एक्सपेक्टेड कट ऑफ खूप महत्त्वाचा राहणार आहे। तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी पहा आपापल्या कॅटेगरीनुसार, म्हणजे आपल्याला थर्ड राऊंड, आपण त्याला लास्ट राऊंड असं म्हणतो, त्या राऊंडमध्ये आपल्याला एवढे जर आपल्याला ह्या रेंजमध्ये जर मार्क येत असेल तर तुम्हाला नक्कीच गव्हर्नमेंटचं कॉलेज ह्यावर्षी मिळणार आहे। तर इथं मी स्क्रीनवरती पूर्णपणे तुम्हाला अगदी लिहून दाखवते, म्हणजे प्रत्येक कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना लक्षात येईल की अगदी प्रथम इथं ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 503 हा कट ऑफ हा काढलेला आहे। 503 किंवा 502 पर्यंत सुद्धा येत असेल तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला लास्ट राऊंडला ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळणार आहे। आणि त्यानंतर EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं मी कट ऑफ तुम्हाला इथे सांगत आहे। त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 482 टू 481 पर्यंत सुद्धा मार्क येत असेल तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला EWSच्या विद्यार्थ्यांना सुद्धा लास्ट राऊंडला गव्हर्नमेंटची सीट मिळणार आहे। ओके, आणि त्यानंतर इथे मी इथं काढलेलं आहे, नेक्स्ट आहे SEBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 486 टू 485 पर्यंत मार्क येत असतील तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला सुद्धा SEBCच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक्सपेक्टेड कट ऑफ हा मी थर्ड राऊंडचा काढलेला आहे। त्या विद्यार्थ्यांना सुद्धा लास्ट राऊंडला आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे। आणि त्यानंतर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 502 एवढा हा कट ऑफ राहणार आहे। त्याही विद्यार्थ्याला लास्ट राऊंडला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे। आणि त्याचबरोबर जी आम्ही कॅटेगरी काढलेली आहे SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 420 ते 422 पर्यंत जर कट ऑफ येत असेल तुमचा, तर तुम्हाला SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा लास्ट राऊंडला गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये। आणि त्यानंतर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 330 ते 332 पर्यंत सुद्धा मार्क येत असतील तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथे लास्ट राऊंडला MBBSचं कॉलेज मिळणार आहे गव्हर्नमेंटचं। आणि त्यानंतर VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथं मी कट ऑफ काढलेला आहे 460 ते 459 पर्यंत येत असेल तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला लास्ट राऊंडला VJ कॅटेगरीला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे। आणि NT1च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 450 ते 449 येत असतील तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला इथं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे लास्ट राऊंडला। आणि त्यानंतर जी मी कॅटेगरी काढलेली आहे NT2च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 485 टू 486 एवढी रेंज येत असेल तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला लास्ट राऊंडला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे। आणि NT3च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 490 टू 491 एवढे येत असतील तरी सुद्धा त्या विद्यार्थ्याला लास्ट राऊंडला त्याला गव्हर्नमेंटचं आपलं MBBS कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी हे आपल्याला SML आपल्याला काल आलेलंच आहे, त्यावरून तुम्हाला अगदी अंदाज आलेला आहे की आपल्या कॅटेगरीनुसार आपण कितव्या नंबरपर्यंत आहेत, तर काय आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का सेमी गव्हर्नमेंट कॉलेज, ह्याचा पूर्णपणे मॅक्झिमम तुम्हाला अंदाज आलाच असेल। आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी चॉईस फिलिंग उद्या आपली जी चालू होणार आहे आणि अगदी चॉईस फिलिंग प्रेफरन्सेस लिस्ट तुम्हाला हवी असेल तुमच्या मार्कनुसार, कॅटेगरीनुसार किंवा SMLनुसार, त्याप्रमाणे अगदी मी तुम्हाला अगदी पूर्ण काढून तुम्हाला मी देणारच आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी काउन्सिलिंग अगदी आमच्या मार्फत घ्यायचं असेल, अगदी ॲडमिशन होईपर्यंत, अलॉटमेंट लेटर मिळेपर्यंत पूर्णपणे काउन्सिलिंग माझ्या मार्फत असणार आहे। तर ज्या काही इंटरेस्टेड विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्या लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता। तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।